मंडळी, काल सांगोल्यामध्ये एक राजकीय सभा झाली आणि त्या सभेमध्ये महिलांच्या संदर्भातला एक शिवीगाळीचा प्रकार झालेला आहे आणि या प्रकारामुळं महिला खूप संतप्त झाल्या आहेत सांगोल्यातल्या. मॅडम, काय नेमकं काय तुमचं म्हणणं आहे, कशासाठी निषेध करताय तुम्ही? काल जय भवानी चौकात जी सभा झाली त्यात आपले राजकीय तरुण अधिकारी नेत्यांनी महिला सभेमध्ये असणाऱ्या महिला आता सर्वत्र सभेमध्ये असतात, मोठ्या प्रमाणात पुरुषांच्या बरोबरीनं असतात. बरोबर आहे. मग त्यांच्या समोर शिवीगाळ करून अपमानास्पद त्यांना मान घालावी लागली अशा पद्धतीनं बोलणं झालं. परत व्यासपीठावरील मान्यवर यांनी त्या शिवीगाळ्याला प्रतिसाद देऊन शिट्ट्या व टाळ्यांचा महिलांनी टाळ्या वाजवल्या तिथं, महिलांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या. म्हणजे महिलांना सुद्धा या गोष्टी का खटकल्या नाही त्या सभेमध्ये? काय वाटतंय तुम्हाला? महिलांना पण म्हणजे त्यांना पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही दिला ते आता त्यांचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला वाटतंय महिलांनी पण आपण पुरुषांच्या बरोबरीनं आपण आहे, पण त्यांना पण वाटायला पाहिजे की महिला असताना त्या सभेमध्ये असं बोलणं नाही पाहिजे, शिवीगाळ देता नाही आल्या पाहिजे. आणि मेन म्हणजे व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांना प्रतिसाद दिला, शिट्ट्या वाजून टाळ्यांचा गडगडाट झाला, पण ते महिलांचा अपमानच झाला नाही त्या पद्धतीनं. पण मॅडम, त्यांच्याकडून महिलांसाठी खूप चांगलं काम केलं जाते, लाडक्या बहिणीला भरपूर पैसे दिले जातात, ते सहन करतील की महिला त्यांच्या लाडक्या बहिणी? आता जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे महिलांचा, म्हणजे पैसे घेऊन शिवाय पण सहन करतील ना? हा असं बरं, हां बोला. हां, आता त्यांनी पैसे घेतले नाही घेतले आपल्याला माहित नाही. लाडक्या बहिणीचे मिळतात. आता इलेक्शनचे नाही, आज संध्याकाळी होईल कदाचित, पण लाडक्या बहिणीचे मिळाले असतील ना, पैसे मिळतात अगोदर पासून. मग पैसे मिळत असल्यामुळे कदाचित त्या निषेध व्यक्त करणार नाही, करणार त्यांचं. पण ते आता पैसे मिळतात म्हटल्यावर आपण बोलणं त्यांचा प्रश्न आहे. पण मला वाटतंय की आपण महिला असून असं सभेमध्ये बोलणं चुकीचं आहे. 4 पैशासाठी आपण सांगोल्याचं राजकारण तुम्हाला माहित आहे. भाई गणपतराव देशमुखांनी खूप चांगले संस्कार घालून दिले या तालुक्याला. यापूर्वी गणपतराव देशमुखांच्या सभेमध्ये असं जर कोणी पुरुष असो किंवा महिला असो, कोणी असो, जर कोणी बोलत असेल आबासाहेब त्यांना थांबवत होते. तर ही संस्कृती कुठं तर रसा तळाला जाते किंवा संपवली जाते असं वाटते का कालच्या सभेमुळे? हो, आता आपल्याला माहितीच आहे आबासाहेब यांनी आपल्या सांगोला तालुक्याला एक संस्कृती आपली त्या संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. महिलांचा सन्मान या सभेमध्ये केलेला आहेतच. पण बरं मला सांगा काकू, तुमचं काय नाव? अरुणा तारळेकर. बरं, आता काकू तुम्ही एवढा तर तुम्ही म्हणजे वयस्कर आहात, तुम्हाला माहित आहे राजकारण बघता. असं अगोदर झाले का सांगूयात? म्हणजे आई बहिणीवरून शिव्या द्यायच्या सभेमध्ये आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. बरं, हा तुम्ही बघितलं का यापूर्वी असं झालंय का? नाही, यापूर्वी असं कधीच झालं नाही. आबासाहेबांना ते पटतच नव्हतं दुसऱ्यावर टीका करायचं, दुसऱ्यांना बोलायचं. किती सभा आबासाहेबांच्या अशा बघितल्या असतील? जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून बघितले. आमचे चुलते सुद्धा म्हणजे शेका पक्षाकडून नगरसेवक झालेले आहेत. आमची पणजी सुद्धा नगरसेवक झालेली आहे. तेव्हापासून आम्ही गणपतराव देशमुखासोबतच आहोत. अशी शिवीगाळ वगैरे काहीच नव्हती. त्यांचे संस्कार चांगले होते सगळ्या बरोबर. अच्छा, बरं मॅडम, आता हे सगळं झालं. मी मगाशी मॅडम नाही विचारला प्रश्न की लाडक्या बहिणीचे पैसे भरपूर येतात, त्यामुळे शिव्या दिल्या काय झालं तर ते देतील का मत त्यांना सगळ्याच्या? नाहीच देणार नाहीत, कारण त्यांना आपला मान सन्मान जपला पाहिजे. पण आता 4 पैसे दिले म्हणून त्यांच्या शिव्या घ्यायच्या नसतात आपण. अच्छा, बरं. आणि ज्याने शिवी दिली त्यानं पण एवढा विचार करायला पाहिजे होता की जन्म देणारी आपल्या आईच आहे, आपल्या बरोबर संसार करणारी आपली बायको ही स्त्रीच आहे, आणि आपल्याला राखी बांधणारी ही पण एक महिला आहे, स्त्रीच आहे. एवढा तर त्यांनी विचार करायला पाहिजे होता शिवी देताना. पण मॅडम, ते तुम्ही पुढे या जरा. ते भाषण जे झालं तर त्या भाषणामध्ये टाळ्या इतक्या पडले की लोकांना वाईट, तुम्हाला वाईट वाटतं पण त्यांना काय वाटलं नाही वाईट? एवढा पुरतं पडलं असणार. त्या टाळ्या वाजवणारी पण आपलीच असते ती, कसं पैसे देऊन असते ती. अच्छा, हा मी बोलतो तुम्ही टाळे वाजवा, पण तसं नसतंय. दाखवायचं तसंच असते ते. पण त्यांनी जरा विचार करायला पाहिजे होता. तर मॅडम, एकूण आता बघा की शहरातलं जे राजकारण आहे तर या राजकारणामध्ये नेते मंडळी एकमेकावर खूप टीका करतायत. आता बापूंनी सुद्धा 2-3 सभांमध्ये भाषणांमध्ये खूप वेगळ्या पद्धतीची टीका केली. आणि काल तर
इतकं शिवीगाळीचा प्रकार घडलेला आहे. हो. तुमच्या मनात काय राग वगैरे आहे का? काय तुमची मानसिकता काय? नाही राग वगैरे काय बरं. बघा, फक्त काय आपल्याला सांगोल्याचा विकास करायचा आहे. अच्छा, बर बाकीचं काही नाही. बर मग सगळ्यांनी मिळून केलं तर सांगोल्याचा विकास तर होईल. बर. आपले रस्ते वगैरे सगळे चांगले होतील. बर. पण असे कुणावर शिवीगाळ करून काही उपयोग होणार नाही. बर 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 हा, पण एवढंच. इथं आपल्या ह्या मातीत रुचल का असलं राजकारण शिवीगाळीचं किंवा असं? आता ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न. बर बर हा बर तुमची काय भूमिका सगळी महिला या घटनेकडे काय एका हा. शब्दात सांगा, काय म्हणून बघता या घटनेकडे? आम्हाला झालेली घटनाच आवडलेली नाही, बर कारण त्यात निवडून महिलांना कोण मान- येईल पडल तो नंतर ती नंतरचा भाग आहे. भाग आहे, पण महिलांकडून विचार केला तर ही घटनाच आम्हाला आवडलेली नाही. बर बर त्यामुळे ती वागणूक गैरवागणूक आहे ही महिलांबरोबर. बरं, ओके. तर मंडळी, आपण बघितलं असेल की कालच्या सभेनंतर सभेमध्ये जे काही शिवीगाळ झाली, आरोप प्रत्यारोप झाले, विशेषतः शिवीगाळीला धरून आजच्या या सर्व इथल्या गोष्टी गल्लीतल्या सर्व महिला, विविध पक्षाच्या कार्यकर्त्या एकत्र आलेत आणि त्यांनी कालच्या या शिवीगाळीच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.